नमस्कार. बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील सांकेतिक भाषा या घटकातील आकृत्या, अंक, अक्षरे या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सांकेतिक भाषा. संकेत म्हणजे एखाद्या संदेशाचे चिन्हाद्वारे किंवा खुणेद्वारे प्रसारण करणे होय. विशिष्ट संदेश किंवा माहिती एका विशिष्ट ग्राहकांपर्यंतच ते पोचवायचे असेल, त्याच्याशिवाय तो इतरांना समजू नये असे वाटत असल्यास त्या माहितीचे रूपांतर काही चिन्हे, खुणा किंवा संकेत यामध्ये करून ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित केली जाते. म्हणून अशा भाषेला सांकेतिक भाषा असं म्हणतात. सांकेतिक भाषेत संदेश ओळखणे ही बुद्धिमत्तेची खरी कसोटी असते. तार्किक क्षमतेचं मापन यावरून होत असतं. सांकेतिक भाषेसाठी विविध चिन्ह, शब्द, अंक, अक्षरे यांचा उपयोग करून मूळ संदेश संकेतात परावर्तित केला जातो. त्यामुळे तो संदेशाचं मूळ माहितीत रूपांतर करण्यासाठी कसोटी लागते. त्यासाठी बुद्धिमत्ता चाचणीत वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये माहितीचं सांकेतिकीकरण करून प्रश्न विचारले जातात. या उपघटकावरील प्रश्न सोडवताना विविध आकृत्या, अंक, अक्षरे यांचा संबंध जोडून सांकेतिक लिपी तयार केली जाते. उदाहरणार्थ, एका सांकेतिक भाषेत A बरोबर 1, B बरोबर 2, C बरोबर 3, Z बरोबर 26 तर RAT बरोबर किती? तर या उदाहरणामध्ये प्रत्येक अक्षराला इंग्रजी अक्षरमालेप्रमाणे क्रमांक दिले आहेत. म्हणून R बरोबर 18, A बरोबर 1 आणि T बरोबर 20. म्हणून RAT बरोबर 18 120. सांकेतिक भाषा हा तार्किक तर्क विभागाचा एक भाग आहे, जो विशिष्ट नियम आणि नियमांचा वापर करून शब्द, संख्या आणि अक्षरे किंवा दोन्हींचं मिश्रण विशिष्ट पॅटर्न किंवा कोडमध्ये रूपांतरित करण्यासाठी वापरला जातो. डिकोडिंग ही दिलेल्या संकेतांकामधून शब्द किंवा संख्या पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ, एका सांकेतिक भाषेत NAND बरोबर 33 तर NOR बरोबर किती? तर या प्रश्नात अक्षरांसाठी अंकांचा क्रम देऊन त्या अंकांची बेरीज केलेली आहे. म्हणून उदाहरणार्थ, N बरोबर 14, A बरोबर 1, N बरोबर 14 आणि D बरोबर 4 आणि या सर्वांची बेरीज केल्यास ती 33 येते. म्हणून त्या सांकेतिक भाषेत NAN बरोबर 33. याच पद्धतीचा विचार केल्यास NOR साठी N बरोबर 14, O बरोबर 15, R बरोबर 18 आणि म्हणून NOR बरोबर 14 अधिक 15 अधिक 18 बरोबर 47. म्हणून 47 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. सांकेतिक भाषा या घटकामध्ये पुढील 3 प्रकारांचा समावेश होतो. पहिला प्रकार अंकांसाठी अंक, दुसरा प्रकार अक्षरांसाठी अंक आणि तिसरा प्रकार अक्षरांसाठी चिन्ह. या तिन्ही प्रकारांचा अभ्यास करणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणून पहिला प्रकार अंकांसाठी अंक. या प्रकारात एखादी संख्या तिच्या सांकेतिक भाषेतील संख्यांच्याच रूपात दिलेली असते. दिलेल्या संख्येतील अंकांचा व सांकेतिक भाषेतील अंकांचा क्रम कधीकधी सारखा असतो. त्या दोन्हींच्या क्रमांमधील संबंध विचारात घेऊन विचारलेल्या सांकेतिक भाषेतील संख्येची निवड करावी लागते. उदाहरणार्थ, 513 ही संख्या सांकेतिक भाषेत 315 अशी लिहिली तर 752 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहिता येईल? त्यासाठी या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. स्पष्टीकरण. या उदाहरणात 513 या संख्येचं रूपांतर 315 असे केले आहे. म्हणजेच एकक स्थान आणि शतक स्थान यातील अंकांची अदलाबदल केली आहे आणि दशक स्थानातील अंक हा तसाच ठेवलेला आहे. म्हणून विचारलेल्या प्रश्नात 752चं रूपांतर करताना एकक स्थान आणि शतक स्थान या अंकांची अदलाबदल केल्यास 257 हे त्याचं अचूक उत्तर येईल. दुसरा प्रकार अक्षरांसाठी अंक. या उपघटकामध्ये शब्दांच्या ऐवजी सांकेतिक भाषेत अंक वापरले जातात. कधीकधी शब्दातील अक्षरांसाठी संख्येतील एक अंक असतो. काही वेळेस अंकांचा व अक्षरांचा क्रम बदललेला असतो. त्यावरून शब्दातील अक्षरांचा व त्यांच्या सांकेतिक भाषेतील अंकांचा ताळमेळ जुळून प्रत्येक अक्षरासाठी किंवा शब्दांसाठी कोणता अंक वापरला आहे
ते शोधून पर्याय निवडावा लागतो. या प्रकारच्या प्रश्नात 2 शब्द आणि त्यासाठीच्या सांकेतिक अंकांचा विचार करून 2 शब्दातील समान अक्षर आणि 2 संख्यांमधील समान अंक शोधून अक्षरांसाठी असलेला सांकेतिक अंक मिळतो आणि याच पद्धतीने इतर अक्षरांसाठी असलेले सांकेतिक अंक शोधावेत. उदाहरणार्थ, एका सांकेतिक भाषेत अजय हा शब्द 458 असा लिहिला, विजय हा शब्द 348 असा लिहिला, तर रवी हा शब्द कसा लिहाल? त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. वरील उदाहरणाचा विचार केल्यास अजय आणि विजय या शब्दातील ज आणि य साठी 4 व 8 हे अंक वापरलेले दिसतात. तसेच उर्वरित अ साठी 5 हा अंक आहे. त्याप्रमाणे वी साठी 3 हे अंक वापरलेले आहेत. आता विचारलेल्या रवी या शब्दात वी साठी 3 घेतल्यास पर्याय क्रमांक 3 मधील 63 या संख्येतच 3 हा अंक असल्याने र साठी 6 अंक येईल व 63 हे त्याचं अचूक उत्तर असेल. तिसरा प्रकार, अक्षरांसाठी चिन्हे. या प्रकारात काही शब्द आणि त्यांच्यातील अक्षरांसाठी सांकेतिक भाषेचा वापर करून चिन्हांचा गट तयार केलेला असतो. शब्दातील अक्षरांसाठी चिन्हांच्या गटातील एक चिन्ह निर्देशित केलेले असते. काही वेळेस दिलेल्या शब्दातील अक्षरांचा क्रम व विचारलेल्या चिन्हांच्या गटातील चिन्हांचा क्रम भिन्न असतो. अशा वेळेस त्या अक्षरांची व चिन्हांची तुलना करून प्रत्येक अक्षरासाठी मानलेलं चिन्ह शोधून उत्तराचा पर्याय निवडावा लागतो. यासाठी प्रश्नातील शब्दांपैकी 2 शब्द किंवा शब्दातील अक्षरांपैकी 2 अक्षरे व त्यासाठीची सांकेतिक चिन्ह यांची निवड करून इतर शब्द किंवा अक्षरांसाठी असलेले चिन्ह शोधावे लागतात. यावरचं उदाहरण, एका सांकेतिक भाषेत कमल बरोबर हे चिन्ह, रमन बरोबर ही चिन्हे, तर पवन बरोबर ही चिन्हे दिलेली आहेत. तर नमन हा शब्द कसा लिहाल? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत व त्यातील अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. स्पष्टीकरण, या उदाहरणात कमल बरोबर हे चिन्ह, रमन बरोबर हे चिन्ह, तर पवन बरोबर ही चिन्हे, म्हणजेच कमल व रमननुसार म बरोबर हे चिन्ह, रमन व पवननुसार न बरोबर हे चिन्ह, म्हणून या उदाहरणात नमन बरोबर हे चिन्ह म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा प्रकारे या उपघटकावरील उदाहरणात तर्कशास्त्रीय पद्धतीने सांकेतिक भाषेत रूपांतर करून त्याचं डिकोडिंग करावं लागतं.